शिरपूर चोपडा रस्त्यावर सापळा लावून गावठी कट्टा घेऊन जाणाऱ्या 2 इसमांना पोलिसांनी जेरबंद केले आहे। चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांना मिळालेल्या माहितीवरून शिरपूर चोपडा रस्त्यावर 2 इसम मोटारसायकलवरून कट्टा घेऊन जात असल्याची माहिती मिळाल्यामुळे कलंगी गावाजवळ पोलिसांनी सापळा रचला। हे 2 इसम मोटारसायकलवरून येत असल्यामुळे त्या मोटारसायकल स्वाराला पोलिसांनी थांबवून त्याची झडती घेतली असता त्यांच्याजवळ गावठी कट्टा त्यामध्ये एक काडतूस आढळून आले। या दोघांविरुद्ध चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यांच्याजवळील मोटारसायकल आणि गावठी कट्टा आणि काडतूस तसेच 15,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। तर सदर गावठी कट्टा कोठून आणला, कोणाला देणार होता याचा तपास करण्यात येत असल्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी सांगितले आहे। काल शनिवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास अशी इन्फॉर्मेशन चोपडा ग्रामीण पोलिसांना मिळाली होती की शिरपूर रोडवर गलंगीच्या आसपास एक मोटारसायकलवर 2 इसम आहेत आणि त्यांच्याकडे गावठी कट्टा आहे। जी माहिती मिळाली होती त्याप्रमाणे त्यांनी गलंगी चौकीच्या जवळ ट्रॅप लावला आणि मिळालेल्या माहितीप्रमाणे एक संशयित मोटारसायकलवर 2 इसम जाताना त्यांना थांबवलं, त्यांची झडती घेतली। तर झडतीमध्ये एक मागं बसलेला जो इसम होता त्याच्या कमरेला गावठी कट्टा आणि त्यामध्ये एक काडतूस असं मिळून आलं। ताबडतोब ते गावठी कट्टा ताब्यात घेतला, पंचनामा केला। त्याच्यानंतर त्या दोघांना पण आरोपींना आम्ही अटक केलेली आहे। पोलीस स्टेशनला येऊन त्यांच्यावर आर्म्स ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। आरोपीची नावं आहेत, एक आहे अरमान तडवी, हा मोहोळ तालुका चोपडा या ठिकाणचा राहणारा आहे। दुसरा आहे गोपाळ पाटील, हा बीडगावचा राहणारा आहे। दोन्ही आरोपी ताब्यात आहेत। या आरोपींनी कट्टा कुठून आणला आणि कुठं घेऊन जात होते याच्याबद्दल आता पोलीस कस्टडी घेऊन आम्ही अधिक तपास करतो। सर, मुद्देमाल किती आहे जप्त केलेला? त्यांच्याकडे एक स्प्लेंडर मोटारसायकल आहे, ती साधारण 25,000 रुपयाची आणि एक गावठी कट्टा काडतूस तो एक 25,000 रुपयाचा, 50,000चा मुद्देमाल जप्त केलेला। NTV न्यूज मराठी, जळगाव।